नमस्कार मित्रांनो, शिव सकाळ. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज तुम्हाला कॅप्शनवरनं तर कळालं असेल की आज काय आहे. तर सर्वात प्रथम माझ्या सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि यस, आपण पण यावर्षी गणपती बाप्पा बसवतोय. जेव्हा मी बॅचलर होतो, म्हणजे मला लग्न व्हायच्या पहिले जवळजवळ 2-3 वर्षापासनं घरी पण जायला भेटायचं नाही की चला बरेच दिवस एक घरी गणपती बाप्पा बसवूयात वगैरे. घरचे माझे भाऊ वगैरे बसवायचे, पण मला काही चान्स मिळत नव्हता. लहानपणापासून मी बसवत आलेलो होतो आणि अचानक मग कॉलेज आणि नंतर जॉबमुळे घर सोडावं लागतं, हे प्रत्येकालाच सोडावं लागतं. आणि बाहेर जायचो गणपती बाप्पा बघायला. म्हणजे इथं पुण्यात होतो तर पुण्यातले सगळे गणपती बाप्पा वगैरे बघितलेले, सगळे डेकोरेशन्स वगैरे. तर वाटतं ना मनाला की यार आपल्या पण घरी बसावा, आपण पण रोज पूजा करावी. ते 11 दिवस, ते एवढे भारी 11 दिवस, म्हणजे आपण म्हणू शकतो की सुखाचे 11 दिवस म्हणू शकतो. घरामध्ये जे एक वातावरण तयार होतं की एकदम पॉझिटिव्ह, एकदम स्पिरिच्युअल. तर तेच आपण म्हणजे माझ्या लग्नानंतर मी पहिल्यांदाच आमच्या घरी गणपती बाप्पा बसवतोय. तर खूप स्पेशल असणार आहे यावर्षी. जास्त भारी तर काही डेकोरेशन नाही, आमचं बेसिकच असेल, पण ट्राय करू अजून जास्त भारी हिट करायचा. हां, माझी बायको छान डेकोरेशन करते, तर बघूयात ती कशी करते, काय करते. आणि अजून आमची बाप्पाची मूर्ती आणायची पण राहिलेली आहे. लेट आम्हाला असा होतोय कारण माझी बायको म्हणजे हर्षू म्हणते की मी पहिले स्वयंपाक करून घेते, कारण की काल तिचा उपवास होता. तर काल तिचा हरतालिकेचा उपवास होता, त्याच्यामुळे तिला भूक लागलेली. काल निरंकट उपवास, ती म्हणे तुमच्यासाठी पूर्ण निरंकट उपवास वगैरे सगळेच करतात. तर तेच ती स्वयंपाक वगैरे करते आता, थोडासा तिच्यासाठी नाश्ता वगैरे करून घेणार आहे ती. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे आता बाप्पाची मूर्ती घ्यायला. आणि डेकोरेशन पण राहिलं आहे आमचं, कारण की तिने पूजा नेमकं तिला माहीत नाही आणि तिने हॉलमध्येच पूजा मांडलेली. तर त्याच्यामुळे तेवढा स्पेस जिथं आम्हाला डेकोरेशन वगैरे करायचं होतं तिथं तिने पूजा मांडलेली होती आणि ती पूजा लगेच त्याच दिवशी काढता येत नाही. तर येस, आता डेकोरेशन वगैरे करूयात स्टार्ट. पहिले तर बाप्पाची मूर्ती घ्यायला जाऊयात आणि थोडंफार डेकोरेशनचं सामान बाकी आहे. आम्ही काल गेलेलो सायंकाळी शगुन चौकामध्ये. तिथं बाकीच्या गोष्टी भेटलेल्या आहेत आणि थोड्याफार राहिलेल्या आहेत, तर तेवढ्या आणूयात बाप्पांना घरी. नंतर परत पटकन डेकोरेशन करूयात. हर्षू मोदकचं पण प्रिपरेशन करते, मोदक वगैरे बनवते. वा, आता कोकणात उकळीचे मोदक खाल्ले आहेत, आता आपल्या घरी पण बनत आहे मोदक. तिला बोललोय मी की उकळीचे मोदक कर म्हणून, तिने पाहिलेली रेसिपी. तर येस, चला जाऊयात, बाप्पाची मूर्ती घेऊयात, आणूयात घरी आणि करूयात डेकोरेशन पटकन. आणि याचा स्पेशल दिवस आहे, मला पण सुट्टी आहे, मस्त पूर्ण वेळ मिळणार आहे. तर करूयात सुरुवात. बराच वेळ शोधल्यानंतर आम्ही बऱ्याच शॉपवर गेलो वगैरे. जी मूर्ती म्हणजे आवडत नव्हती हर्षूला, मूर्ती म्हणजे जसं डिझाईन हवं होतं तसं भेटत नव्हतं. तर फायनली आता भेटलेलं आहे आणि इथून आम्ही घेऊन चाललो आहे बाप्पांना घरी. तर चला मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती आला. कशी दिसते टोपी? तर झालं आहे आमचं डेकोरेशन. आम्ही ट्राय केला होता की अजून म्हणजे चांगलं बेटर करायचा, बट झालं काय की आम्ही पहिले विचार नव्हता केलेला की आपण कसं करणार आहे डेकोरेशन, बाप्पांची मूर्ती कशी आणणार आहे वगैरे. तर त्याच्यामध्ये थोडीशी गडबड झाली आणि जे पण आम्ही काय केलेलं आहे, ज्या पण गोष्टी आम्हाला मिळाल्या त्याच्याने आम्ही आमचं बेस्ट जायचं ट्राय केलेलं आहे. हर्षू आणि मी दोघांनी मिळून आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. आणि बाप्पांची मूर्ती तुम्ही तर पाहिलेलीच. आता आम्ही झालं डेकोरेशन ऑलमोस्ट, तुम्हाला दाखवतो मी डेकोरेशन.
तर हेच असं सिम्पल आणि सोबर आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तर येस, लवकरच आता पप्पांची स्थापना करूयात आणि पूजा वगैरे करूयात. तर चला भेटतो लगेच. Sunrise, sunset, it's a brand new day, I'm feeling blessed. Gotta give thanks and pray, Ganesha, Saraswati and Krishna too. Hear my words, oh gods, this one's for you. तर मित्रांनो, बाप्पाची स्थापना झालेली, पूजा वगैरे सगळ्या काही गोष्टी झाल्या आणि तुम्हाला कदाचित ऐकू पण येत असेल ढोल ताशांचा आवाज वगैरे. आणि तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत आहे की नाही आवडत आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा, कळवा. आम्ही काय अजून इम्प्रूव्ह करायला पाहिजे काय नाही. तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून कळवा की अजून काय मी इम्प्रूव्ह करू शकतो. आणि ट्राय करूयात आपण आता म्हणजे सॅटर्डे संडे किंवा वीकडेजमध्ये पण जसं आपल्याला वेळ मिळेल तसा आपण जाऊयात. पुण्यामध्ये जेवढे पण काही गणपती वगैरे आहेत तर मी ट्राय करेन कसे डेकोरेशन्स वगैरे. परत आपले जे मानाचे गणपती वगैरे आहेत, कसबा गणपती वगैरे सगळे, त्या गणपतींचे पण दर्शन घेऊयात. आणि तर चला भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.